नमस्कार मित्रांनो. एम-आय-डी-सी अंतर्गत 2023 मध्ये जाहिरात आली ती मित्रांनो सरळ सेवा भरती बघा. तर त्यामध्ये बघू शकता सहाय्यक प्रश्नकार या पदासाठी मित्रांनो एकूण 7 पदासाठी जाहिरात आहे बघा. तर मित्रांनो एम-आय-डी-सी अंतर्गत वेगवेगळ्या पदासाठी होती मित्रांनो जाहिरात. तर त्यामध्ये बघा सहाय्यक प्रश्नकार या पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला होता आणि एकूण जागा बघू शकता मित्रांनो 7 जागा आहे. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एम-आय-डी-सी अंतर्गत 2023 मध्ये जाहिरात आली होती बघा. सरळ सेवा भरती. तर बघू शकता मित्रांनो, निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी जाहीर करण्यात आलेले आहे मित्रांनो. तर बघा निकाल कधी जाहीर झालेला आहे 23/4/2026 रोजी निकाल जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो. निवड यादीमध्ये किती जणांची निवड झालेली आहे बघू शकता मित्रांनो इथं. 7 जागेसाठी एक्झाम होती मित्रांनो. ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात आली होती बघा. तर बघू शकता मित्रांनो तुमचे निवड यादीमध्ये नाव आहे की नाही. तर ज्या कॅन्डिडेटची निवड झालेली आहे त्या सर्वांना मनापासून खूप खूप अभिनंदन, कॉन्ग्रॅच्युलेशन्स. आणि जे कॅन्डिडेट वेटिंग लिस्टमध्ये आहे मित्रांनो, त्यांना पण संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. जर एखाद्या कॅन्डिडेटने जर जॉइनिंग नाही केलं तर त्यांना त्यांच्या ठिकाणी तुम्हाला जॉइनिंग मिळू शकते. नाहीतर जर वॅकन्सी वाढल्या तर तुम्हाला चान्स मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो, जे वेटिंग लिस्टमध्ये आहे त्या कॅन्डिडेटनी पण डॉक्युमेंट रेडी ठेवा. त्यांना पण संधी मिळण्याची शक्यता जास्त असते. आणि ज्या कॅन्डिडेटची निवड झालेली आहे त्यांनी तर लवकरात लवकर सर्व डॉक्युमेंट काढून घ्या. कारण की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी पण होऊ शकतं. जर एखादा डॉक्युमेंट मिस असेल तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल. तर अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.